नमस्कार. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात चाललेली आहे आणि या फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 13 क मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून या ठिकाणी मनोज दत्तात्रय शेडगे निवडणूक लढवत आहेत. ते आपल्याशी आज उपलब्ध आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्याकडे काय काय कन्सेप्ट आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मनोज, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर ही निवडणूक तुम्ही या ठिकाणी प्रभाग 13 क मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवत आहात. बरोबर. काय संकल्पना घेऊन तुम्ही निघाला? संकल्पना आमच्या खूप अशा खूप मोठ्या पण आहेत किंवा खूप छोट्या पण आहेत असं पण नाहीये. एक सर्वसाधारण माणसाला एक सर्वसाधारण त्याच्या गरजा मिळाव्यात्या, त्याला सुविधा मिळाव्यात्या म्हणून आमची चाललेली धडपड आहे. आम्हाला कुठलं टेंडर किंवा काहीतरी सत्ता गाजवायची असा विषयच नाहीये. इथं झालेल्या विचित्र पद्धतीने कामांचं जे काय झालंय, जसं गटारांच्या उंच्या, आउटलेट, सब आउटलेट जे मेन आउटलेटला जातं ते 1.5 फुटाचं अंतर, ह्या गोष्टी झाल्यात. आणि मला व्यक्त विचारायचं काय की ह्या गोष्टी घडतात कशा? अभियंते आपल्या नगरपालिकेचे आहेत का नाही, किंवा ह्याचं काय ऑडिट होतं का नाही महत्वाचं. जर आम्ही आज टॅक्स पे करतोय तर आमचा विचारण्याचा अधिकार आहे. आणि कोणीच इकडे लक्ष देत नसेल तर मग लोकांनी आपल्यातनंच कोणतरी त्यानं भाग आहे. पद्मावती नगर असेल, परत भडकमकर नगर असेल, इथल्या ओपन स्पेसची झालेली दुरावस्था, तिथं सुशोभीकरण का करत नाहीत? हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आमच्या वार्डच्या 13 नंबरचा वार्ड हा सुशिक्षितांचा वार्ड आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, इथे एक रामनगर म्हणून नवीन कॉलनी झाली, त्याची कोणच नोंद घेत नाही. नगरपालिका घेत नाही, ग्रामपंचायत पण घेत नाही. आणि त्यांना इथून चोरून पाणी दिले जाते. तुम्ही त्यांची नोंद करून घ्या, घेऊ कसं असेल ते बघा, त्यांना सेपरेट पाईपलाईन करून द्या. आपण जाऊया तिकडं. हा, खरं तर एक उच्च शिक्षित चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते. प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढताय. एक उच्च शिक्षित चेहरा म्हणून तुमच्या लोकांमध्ये चर्चा आहे. तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी सांगा, तुम्ही काय करता तेही सांगा. माझी शैक्षणिक पार्श्वभूमी, माझं BSc ॲग्री आणि MBA झालंय आणि माझे कृषी सेवा केंद्र आहेत. माझ्याकडे म्हणजे कृषी सेवा केंद्राच्या संदर्भातील कृषी क्षेत्रातील सर्व काही व्यावसायिक सुविधा आहेत माझ्याकडे. खरं तर तुम्ही यापूर्वी निवडणूक कोणती लढवली का? नाही, किंवा या पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोर जात आहात? नाही नाही नाही. मी म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मी बारामती हॉस्टेलला ज्यावेळेस पुण्यात शिकायला होतो त्यावेळेस मी तिथे राहायला होतो. त्यामुळे पवार साहेबांचा पूर्ण पहिल्यापासून आदर्श मी घेतलेला आहे. आणि साहेबांचे विचार हे वेगळे आहेत. आज तुम्ही 20 किलोमीटरवरती बारामती शहर आहे. शरद पवार साहेबांनी त्या शहराचा काय 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 पालट केलाय ह्याचा विचार आपण का करू शकत नाही? आपल्यात कमी काय आहे? आपली इच्छाशक्ती नाही. हे झालं असतं. आज साहेबांनी कमी सांडलं, इथं बऱ्याच गोष्टी आणून ठेवल्या, पण आपल्याला ते डेव्हलपमेंट करायचीच नाही. ही जर भावना डोक्यात असेल तर मग होऊ शकत नाही. मग आता आमच्या सर्वसामान्य माणसांचे एक उद्रेक होतोय हा, की ती लोक आता बाहेर पडतायत, की ते आता बोलू लागत आहेत. जसं की मी आज बोलतोय, माझ्या रूपानं आमचे जे काही लोक आहेत ते बोलतायत. आणि आमची इथं काय आहे सर, सगळं शिक्षक लॉबी, शिक्षक किंवा नोकरदार हे सगळे लोकांची घर आहेत. लोक बोलायला घाबरतात, भेटतात, किंवा आपण नको बोलायला, कशाला अडचणीत या. हे लोकांनी टाळलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपण टॅक्स पे करतोय, आपण सुविधा मागितल्याच पाहिजे. म्हणजे माझं तर सर्व मतदारांना एवढंच म्हणणं आहे की 2 जेवण आणि एका पाकिटासाठी तुम्ही मतदान विकू नका. कारण तुम्ही आणखीन बाकीच्यांचं पण भवितव्य तुम्ही ठरवताय. लक्षात आलं का? सुविधांसाठी भांडा. एवढंच मला त्यांना मतदार राजाला पण हेच सांगणं आहे की तुम्ही ह्या पाकिट आणि जेवणावरती नका तर लक्ष देऊ. तुम्ही जो पक्ष निवडलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, खरं तर तुम्ही ओझरतं त्या ठिकाणी सांगितलं, पण असा निश्चय कधी केला होता की आता बाबा आपण निवडणूक लढवायची आणि लोकांचं काम करायचं? निवडणूक लढवायचं ह्या लोकांनीच आम्ही ठरवलं की आपल्यात नाही कोणतरी द्यावा. आता नोकरदार तर येऊ शकत नाही, व्यावसायिक पाहिजे किंवा त्याचं काहीतरी वेगळं पाहिजे, म्हणून माझी निवड केली त्यांनी. आणि आम्ही तिकीटं पण असं काय नाही, दोन्ही पक्षाला आम्ही मागितलेली तिकीटं, कारण हे ते स्थानिक ते पक्ष आहेत, ते लोकांचं आहे. शेवटी मला नाही मिळालं. मी शशिकांत शिंदे साहेबांच्याकडे गेलो आणि साहेब म्हणले आपल्याला पॅनल करता येईल का? तर मी प्रयत्न करेन म्हटलं. आणि माझ्या रूपानं आज 4-6 मेंबर आमच्या इथं उभा आहेत. तुतारीचं अस्तित्व निर्माण करायसाठी आज ते झगडतायत. आता प्रभाग क्रमांक 13चा जर विचार केला तर मोठा परिसर आहे. हो, आणि मतदान ही मोठं आहे, लोकही जास्त आहेत. लोकांपर्यंत पोहोचण्याचा कसा प्रयत्न करताय? लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणजे मला पहिली गोष्ट, कार्यकर्ता हा प्रकार माझ्याकडे तर नाहीये.
कारण मला उगाच कोणाला तरी घेऊन त्याला काहीतरी अडचणीत कोणीतरी म्हणणार की मला अडचण होते, नको. मी स्वतः फिरतोय, ज्यांना त्या वार्डातून ज्या कॉलनीतून आता भटकंकर नगर ज्यांना कोणाला वाटतं की मनोज बरोबर फिरावं, येतात लोक माझ्याबरोबर आता हे फिरतात. सर्व फिरत असताना लोकांमधून काय भावना येत आहेत? लोकांमधून भावना म्हणजे अतिशय तीव्र भावना आहेत लोकांच्या. कारण साध्या साध्या गोष्टींना जर तुम्ही निग्लेक्ट करत असाल आणि कायमस्वरूपी आम्हाला ग्राह्यच धरत असाल, जर आम्ही एवढ्या पे करतोय, आता आपण गावात गेलो तर बऱ्याच लोकांचे घरपट्टे आहेत कितीतरी वर्षापासून थकून आहेत, आम्ही इतकं हायेस्ट पे करून पण जर आम्हाला त्या सुविधा नसतील मिळत, त्याचा उपयोग काय? मग उपयोग काय? आता लोकांना काय सांगताय तुम्ही मग नेमकं? लोकांना हेच सांगतोय की आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या आपल्याला मिळत नाहीत, त्या मी मिळवून द्यायचा प्रयत्न करणार. तरुणांमधून कसा प्रतिसाद मिळतोय नेमका? तरुणाईतून जास्त प्रतिसाद कारण आहे. तुम्ही स्वतः तरुणच आहात. आणि माझ्यासोबत 80 वर्षाचेच तरुण आहेत, बरं. म्हणजे ज्येष्ठ पण आहेत. ज्येष्ठ पण आहेत. आणि हो, ज्येष्ठांकडे तर कायम दुर्लक्ष केलंय. पेन्शनरची ही कॉलनी, कुठं बसायला त्यांना एखादा कट्टा पण नाहीये, एवढं पण तुम्ही देऊ शकत नाही. आज बाग बगीचा सोडा, तुम्ही ओपन स्पेस एवढे इथं आमची इथं भरपूर आहेत, त्याचं सुशोभीकरण करा ना, 4 झाडं लावा, 4 बाकडे टाका, लोक बसतील ना. लोकांना बसायची जागा नसते तर ते विचार विनिमय करणार कशी? आज कोणाच्या घरात काय झालं तर 8 दिवस लागतात आम्हाला कळायला, कारण कनेक्टिव्हिटीज नाही ना. कुठंतरी एखादं व्यासपीठ असेल किंवा बसायची जागा असेल तर लोक तिथे बसतात, चर्चा करतात, एकमेकाला भेटतात, असं काहीच नाही. सध्या आपल्या प्रचाराची रणनीती कशी चालली नेमकी? प्रचाराची सकाळी रणनीती कसं नाही. सुरू करताय? संध्याकाळी म्हणजे कसं आहे, सकाळी आता कसे मी व्यवसाय बघून प्रचार करतोय, मला माफ करा, माझा व्यवसाय अतिशय महत्वाचा आहे आणि प्रचारही तितकाच महत्वाचा आहे. त्याच्यामुळे व्यवसायातून वेळ मिळाला की मी वेळ मिळेल तेवढा मी प्रचार करतोय, जेवढं शक्य आहे तेवढं मी करणार. आता प्रभागाचा जर विचार केला तर मोठ्या संख्येने महिला मतदारी आहेत. हो हो. काय नेमक्या कन्सेप्ट आहेत महिलांसाठीच्या? काय कन्सेप्ट आज आहेत? महिला मतदारांनी मला म्हणजे ज्यावेळेस मी भेटायला जातोय किंवा प्रचाराच्या संदर्भात, तर महिलांच्या अशा तक्रारी येत आहेत की सुरक्षेचा त्यांचा प्रश्न निर्माण झालाय. आज विद्यानगर सारख्या ठिकाणी, लक्ष्मीनगर सारख्या ठिकाणी पथदिवे नाहीयेत अशा कॉलनीमध्ये. अनेकदा रॉबरीचे प्रकार घडले, थोडं रॉबरीचे प्रकार, चेन स्नेकर आणि सिगारेट आणि दारुड्यांचा अड्डा बनलाय चांगल्या कॉलनी सुशिक्षितांच्या, का तर तिथे दिवे नाहीत आणि कुणी विचारायला जात नाही. ह्याचं जाप कुणात? आता त्या महिलांनी तिथनं यायचं कसं, जायचं कसं? टुकार पोरं कुठं पण बसतायत, काय पण करतायत, अवघड आहे, हे चुकीचं आहे. आता प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान कसं मानताय? प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान म्हणजे आम्हाला प्रतिस्पर्धे असं काय नाहीये. मला एवढं सांगायचं होतं की जी आमच्या पदरी कामं पडली ती तरी कमीत कमी नीट व्हायला पाहिजे होती. ती इतकी विचित्र करून ठेवली की त्याचा आम्हाला त्रासच होतोय. आम्ही स्वतःच्या खर्चाने पूर्वी कामं करून घेतली ना, ती कामं आम्हाला वाटलं नगरपालिका आणखी चांगली करून देईल. मला सांगा, घरातनं येणारा आउटलेट आणि गटाराची लाईन जर एवढ्या उंचीवर गेली तर हे पाणी जाणार कसं? म्हणून माझा प्रश्न आहे की ठेकेदार आणि टक्केवारी असं काही समीकरण आहे ना का? तुम्ही तो एक प्रश्न उपस्थित केला की पाण्याचा ज्यादा पाऊस झाला, पुन्हा गटारांचा प्रश्न निर्माण झाला, पाणी निचरा झाला नाही. आणि निचरा होतच नाही. विमानतळातून इतक्या, आता मी जिथं राहतो तिथे सांगतोय, विमानतळातून इतक्या प्रमाणात पाणी येतं, एवढा मोठा लोंढा येतो, ते पाणी हे रस्त्याची उंची जी वाढवून ठेवली ना, त्याला थोपून ते माघारी फिरतंय. हे आता माझ्या इथं झालं. विद्यानगरमध्ये तर आणखीन बेकार परिस्थिती आहे. विद्यानगरमध्ये निर्मला देवी शाळेपासून जे पाणी येतं ते तिथून खालच्या सगळ्यांच्या घरात पाणी राहतं. त्याचं काहीतरी तुम्ही करा ना नियोजन, मोठ्या पाईपलाईन, मोठी गटर टाकून त्याला कुठतरी आउटलेट काढून द्या ना. करायची मानसिकताच नाही का? या व्यतिरिक्त अजून काय तुमच्या मनामध्ये काय कन्सेप्ट आहेत ज्या आपल्या प्रभागाच्या अनुषंगाने असतील, शहराच्या सौंदर्याच्या अनुषंगाने असतील? शहराच्या सौंदर्याचा प्रश्नच नाही. आज बारामती सारखं शहर म्हणजे मानलं पाहिजे. म्हणजे इच्छाशक्ती असेल तर काही घडू शकतं, बाकी काही नाही. अजून काय नवीन संकल्पना आहेत का? काय अशा वेगळ्या काय राबवायच्या वेगळ्या संकल्पना आहेत का? नाही, आहेत, संकल्पना भरपूर आहेत. पण तशी संधी मिळाली तर 100% मी जितका अजून करता येईल. आणि आम्ही ज्यावेळेस शिंदे साहेबांना भेटू, शशिकांत शिंदे साहेबांना, त्यांनी आमची सुप्रियाताईंशी चर्चा घडवून दिली. त्यांनी मला एवढं आश्वासन दिले की जर तुझं कुठलंही काम असो, तू मला सांग, मी तुझं काम करायचं कसं ते माझ्या हातात लागलं. मी एवढं आश्वासन दिल्यामुळे आम्ही पुढं निश्चय केला की आपण शरद पवार साहेबांसाठी लढायचं. आता मतदारांसाठी काय आव्हान कराल? महिला मतदार असतील, त्याचबरोबर इतर मतदार असतील, त्यांच्यासाठी काय आव्हान कराल? तरुणांसाठी काय आव्हान कराल? तरुणांसाठी, महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्यांसाठीच मी आवाहन करतो की सगळ्यांनी मतदानाचा अधिकार बजावा. कारण लोकशाहीला जर तुम्ही बाहेर पडला तर ती बळकट होणार आहे, मतदान केल्याशिवाय बळकट होणार नाही. आणि अशा मतदार बंधूंना माझी कळकळीची विनंती की
2 जेवण आणि एखाद्या पाकिटासाठी आपलं मत काय विकू नका. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय आहे की कोणी टिकेनचं जे आहे, आता मी आता इथं राहतो, या कॉलनीतला मी एकमेव उमेदवार आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातून मी एकटाच उमेदवार आहे. इतर कुठल्याही पक्षाचा इथं उमेदवार नाही. तर आता इतर पक्षाचे जे उमेदवारांच्या ज्या गाड्या आहेत, म्हणजे फ्लेक्स लावलेल्या आणि नाही का जाहिरातीच्या गाड्या असतात, बॅनर लावले, त्या गाड्या माझ्या दारात लावता येते. असं काय नाही, तसं नाही. म्हणजे कसं असतं, यातनं गालगोट लागू नये, माझी बाकी काय नाही, माझ्या घराच्या खाली लावा, तिथंच लावता येते. मी एकटाच उमेदवार आहे, त्यांच्यातला कोणीही इथं नाहीये. म्हणजे ही मग थोडी दबावशाही नाही का? खरं हे पण राहते ना. म्हणजे हे बघा, तुम्ही फ्रँकली काय असेल ते, म्हणजे इलेक्शन आहे, हसत खेळत व्हावं, असं हे चुकीचं. आम्ही कुणाचं टेंडर तोडायचे किंवा आम्हाला काहीतरी सत्ता गाजवायची, राजकारण करायचे, ह्या उद्देशाने आम्ही आलो. आम्हाला बाकीचेच व्यवसाय भरपूर आहे. सामान्य कुटुंबात तुम्ही पुढे येताय, काय सांगाल शेवटी? नाही, प्रश्नच नाही. सामान्य कुटुंबातनं पुढे येतोय म्हणजे आता मला काय सांगायचंय की आम्ही ना राजे ना धनी, आम्ही सर्वसामान्य पण खानदानी आणि स्वाभिमानी. धन्यवाद. नक्कीच आम्ही राजेही नाही आणि आम्ही धनीही नाही, मात्र आम्ही खानदानी स्वाभिमानी आहे, असे तरुण तडफदार उमेदवार मनोज दत्तात्रय शेडगे, ज्यांनी कुठलाही राजकीय वारसा नाहीये, मात्र एक लोकांची तळमळ पाहून आणि समस्या पाहून गेल्या अनेक वर्षांच्या समस्या या कुठेतरी सुटाव्यात या उद्देशाने फलटण नगर परिषदेच्या या 2025च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. निश्चितपणानं ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी करत आहेत. बारामतीमध्ये शिकायला असताना एक आदर्श बारामती कशी घडली, तसंच आपलं फलटणही आदर्श घडावं, अशी त्यांची संकल्पना आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी, फलटण.